शालोम सर्वांना. देवाच्या प्रिय लोकांनो, मी देवाचा सेवक अभिनव पवार पिंपरी इथून तुमच्याशी बोलत आहे. आज खूप महत्त्वाचं मला आज तुमच्याशी बोलायचं आहे. आज मी गेले 2012पासून आज 2026 साधारणपणे 14 वर्ष झाले मी घरोघर फिरून सुवार्तेची सेवा, वचनांची सेवा, चिन्ह चमत्काराची सेवा मी करत आहे. आणि देवाला धन्यवाद. काम, बिझनेस सर्व काही सांभाळून, घरच्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळून आज मी इतके वर्ष सेवा करत आहे. आणि त्याच्यामध्ये देवाने मला कृपा पुरवली. हे सर्व मी माझ्या शक्तीने केलं नाही, माझ्या बुद्धीने केलं नाही, परंतु परमेश्वराने ते करून घेतलं. आणि आज हा माझ्या जीवनातील सर्वात आनंदाचा दिवस आहे किंवा आनंदाचे क्षण आहे. आज माझं वय वर्ष 39 आहे. 2 लेकरं आहेत. एक 7वीला मुलगी आहे, एक 2.5 वर्षाचा मुलगा आहे, मिसेस आणि आमचं संपूर्ण कुटुंब आम्ही राहतो. जगामध्ये या एवढ्या दिवसात मी फिरत असताना मी गेल्या साधारण वर्षभर मी कॅब चालवण्याचं, ड्रायव्हिंग करण्याचं काम करत होतो. आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस मी अनेक लोक गाडीमध्ये बसायचे आणि ज्यावेळेस मी त्यांच्या चर्चा ऐकायचो, मी त्यांच्याशी कधी बोलायचो. आणि त्यावेळेस मला कळून चुकलं, जगामध्ये इतका भयंकर त्रास आहे. कितीतरी गोष्टींमध्ये सैतानाने काय केले, लोकांना पूर्णपणे पछाडून टाकलेले, त्यांचं जीवन एका नरकासारखं जीवन केलेलं आहे. आणि त्या मानाने सेवकांची खूप कमी. आणि देवाने हे सगळे वरदानं आपल्याकडे दिलेले आहेत. चिन्ह चमत्काराचं वरदान दिलेलं आहे, आजारी लोकांसाठी प्रार्थना करण्याचं वरदान, आणि ते दुष्टात्मे काढण्याचं वरदान, वचनाचं वरदान, योग्य गायडन्सचं, सर्व गोष्टींचे दानं परमेश्वराने आपल्याला दिले. आणि गेल्या एवढ्या वर्षांमध्ये, 14 वर्षाच्या मिनिस्ट्रीमध्ये, सेवेमध्ये देवाने अनेक चमत्कार केले. प्रत्येक चमत्कार, प्रत्येक साक्ष घडताना मी स्वतः आश्चर्यचकित व्हायचो का माझ्यासारख्या एक साधारण सेवकाचं हा विश्वाचा निर्माण करता, प्रार्थना ऐकतो आणि प्रार्थनेचं उत्तर देतो आणि अनेक लोकांना त्यांच्या बंधनातून, त्यांच्या त्रासातून सुटका करतो. आज ही वेळ आलेली आहे. मला नेहमी लहानपणापासून म्हणजे जेव्हापासून मी सेवेमध्ये आलो, जेव्हापासून देवामध्ये दृढ व्हायला लागलो, तेव्हापासून मला जो सेवेमध्ये आनंद होता तो जगातल्या कोणत्याच गोष्टीमध्ये कधी मला आनंद वाटला नाही. पण घरच्या जबाबदाऱ्या आणि घरच्या गोष्टींमध्ये आणि सैतानाने खूप सारे ट्रॅप्स माझ्या जीवनात केले, सापळे केले. त्यामुळं मला कधीच पूर्ण वेळ सेवा करता आली नाही. मला बायबल कॉलेज करायचं होतं, पण कधी बायबल कॉलेज करायला मला घर सांभाळून मला करता आलं नाही. कधी पैशांची अडचण, कधी घरच्या जबाबदाऱ्या, कधी खूप साऱ्या गोष्टींमध्ये नेहमी मी अडकून राहिलो. आजही त्या संपलेल्या नाही आहेत. आजही जबाबदाऱ्या आहेत, 2 लेकरांना मोठं करणं, मिसेस, मी. परंतु मला माहिती आहे, मी जर देवाच्या राज्यासाठी काम करतो, मी जर देवासाठी काम करतो, देवाच्या कंपनीत काम करतो, तर एलोहिम, येशुआ मसीहा मला कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडू देणार नाही. मी लोकांच्या भरोश्यावर सेवेमध्ये उतरत नाही आहे. आज माझा आनंदाचा दिवस हा आहे का मी आजपासून पूर्ण वेळ सेवेमध्ये आहे. कोणत्याही माणसाला, मग तो अविश्वासू असो, विश्वासणारे असो, पतन पावलेले ख्रिस्ती असो, जगातला कोणत्याही प्रकारचा माणूस असो, त्याच्या जीवनाची पण अडचण असू द्या, त्या सगळ्याचं उत्तर आपल्या येशुआ मसीहाकडे आहे, आपला यहोवा परमेश्वराकडे आहे. आणि तुम्हाला कोणतेही प्रॉब्लेम असतील, तुम्ही मला संपर्क करू शकता. मला व्हॉट्सअपद्वारे, नॉर्मल मेसेजद्वारे तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. आणि आपल्या मिनिस्ट्रीतर्फे तुम्हाला रिटर्न कॉल करण्यात येईल आणि तुम्ही ह्या सेवेमध्ये माझा सहभागी होऊ शकता. आज
संपूर्ण जगामध्ये येशुवा मसीहाचं नाव उंच करणं आणि अनेक लोकांच्या तारणासाठी ह्या जगामध्ये जाणं, हे परमेश्वराने पवित्र आत्म्याद्वारे मला जे काही लीडिंग दिलेले, जी काही प्रेरणा दिली, त्या देवाच्या वाणीला मी होकारार्थी उत्तर देऊन पूर्ण वेळ सेवेमध्ये जात आहे. ही सेवा करत असताना खूप साऱ्या गोष्टींची गरज लागते. भरपूर साऱ्या गोष्टी म्हणजे हॉल, खुर्च्या, नंतर गाडी, आर्थिक खूप सारं सहकार्य लागतं आणि खूप सारे सेल लीडर सेवेमध्ये काम करण्यासाठी म्युझिक मध्ये काम करणारे किंवा आराधक लागतात. तर अशा सेवकांची आणि सेवेमध्ये आर्थिकतेने मदत करणाऱ्या लोकांची खूप सारी गरज आहे. तर ज्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल, ज्या लोकांना देवाचा पवित्र आत्मा तुम्हाला लीडिंग करेल, तर पवित्र आत्म्याच्या प्रेरणेला हलक्यात घेऊ नका. या सेवेसाठी मदत करा. मी कोणत्या संस्थेला जॉईन नाही आहे, मी कुठंही मला सेवक म्हणून काही भेटत नाही. उलट माझ्यावरतीच काही लाखांचं घर बांधलेलं आहे मी. तर काही लाखांचं माझ्यावर कर्ज आहे, हात उसने आहेत, भरपूर आहे. परंतु मला माहिती आहे मी देवाच्या राज्यामध्ये काम करतो, येशूच्या राज्यासाठी काम करतो आणि ते देवासाठी क्षुल्लक अमाऊंट आहे. देवासाठी ती अमाऊंट काहीच नाही आणि तो मला ह्याच्यातून काढेल. माझी संपूर्ण उपजीविका त्याच्यावर असल्यामुळे तुम्ही सर्वांनी या सेवेमध्ये सहभागी व्हावं. माझ्या ह्या सर्व बघा, सेवक जगला, सेवकाची फॅमिली जगली, तर तो हजारो लाखो करोडो लोकांना देवामध्ये आणू शकतो. अनेक लोकांचं, हजारो लाखो करोडो लोकांचं तारण करण्याची, त्यांना येशूकडे आणण्याची क्षमता देवाने सेवकांमध्ये दिलेली आहे. परंतु तुमचाही सहभाग या मिनिस्ट्रीमध्ये असावं. या मिनिस्ट्रीचे पार्टनर म्हणून तुम्ही कार्य करू शकता. दर महिन्याला जी पण छोटीशी राशी, जे काही छोटंसं तुम्ही ऑफरिंग दान रूपामध्ये, आजच्या सेवेला वस्तू रूपामध्ये आणि जे पण तुम्हाला वाटेल त्या सर्व रूपामध्ये तुम्ही करू शकता. यासाठी मी तुम्हाला प्रोत्साहित करतो. आणि ही मिनिस्ट्री 100% परमेश्वराकडून आहे. या गोष्टी तुम्ही येणाऱ्या दिवसांमध्ये पाहालच, कारण तुमच्यापर्यंत ती गोष्ट आलेली नाही. गेल्या 12-14 वर्षात आपल्या मिनिस्ट्रीमध्ये अनेक मोठे चमत्कार घडले, अनेक लोकांचे जीवन बदलले, अनेक लोक जगिकतेमधून, एकदम वाईट गोष्टींमधून आज देवाकडे आलेले आहेत आणि परमेश्वर त्याच्यामध्ये 100% चालवल आणि आपल्या सर्वांचं मला सहकार्य लाभावं असं मला आहे ना. येशू तर आहेच, पिता परमेश्वर आहे, परंतु परमेश्वराने आपल्यालासुद्धा दान आणि दशमांश देण्यासाठी सांगितलेलं आहे. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या अर्पणांनी या मिनिस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या गोष्टींनी तुम्ही सहकार्य करू शकता. तुमच्यासाठी खास उपवास प्रार्थनेमध्ये तुमच्या कोणतेही प्रश्न असतील, अडचणी असतील, तुम्ही आमचे प्रेयर रिक्वेस्टचे फॉर्म घेऊ शकता. जर कोणी अविश्वासणारे असतील, विधर्मी असतील, त्यांनी स्वयंघोषणापत्र म्हणून असतं आपल्याकडे, तर ते फॉर्म भरून तुम्ही आम्हाला प्रार्थनेला बोलवू शकता. कोणी जर ऑर्गनायझर असेल आणि हा व्हिडिओ पाहत असेल तर तुम्ही प्रार्थना ऑर्गनाईज करू शकता. माझी कोणतीही, येशूने जसं कोणती फी आकारली नाही, कोणाला सांगितलं नाही मी येताना एवढे पैसे घेईल, आपलीही तशी कोणतीही फीज आपण आकारत नाही. परंतु तुमच्या अंतःकरणात जो परमेश्वर जे काही टाकेल, पवित्र आत्मा टाकेल, ती राशी तुम्ही या सेवेसाठी सहकार्य म्हणून करू शकता. आणि तुम्ही देवाच्या राज्यात हे बीज पेरताय हे मला खात्री आहे आणि देव खरंच तुम्हाला सहाय्य करेल. तुमच्या सर्व प्रार्थना, एक प्रार्थना वैयक्तिकरित्या वाचून, प्रार्थनेचे रिक्वेस्ट वाचून त्याच्यावर उपवास प्रार्थना आम्ही करणार आणि देव तुमच्या जीवनात कार्य केल्याशिवाय राहणार नाही.
येशू मसीहाच्या नावामध्ये तुमच्या सर्वांना मी तुमच्या सर्वांसाठी तुमच्या सर्व मिनिस्ट्रीचे जे सपोर्टर्स आहेत है ना, मिनिस्ट्रीचे पार्टनर्स आहेत, त्यांच्यासाठी मी आशीर्वाद मागतो. थँक्यू. प्रेज द लॉर्ड. शालोम.